माय डिअर फ्रेंड्स, माझ्या शिक्षक मित्रांनो, आज आपण ओरिएंटेशन ऑफ मॉड्यूल 2 बघणार आहोत। यामध्ये आपण कोणकोणते विषय दिलेले आहेत आणि ते विषय कसे शिकवावे याविषयी माहिती बघणार आहोत। फ्रेंड्स, आपण मॉड्यूल 1 मध्ये वेगवेगळे टॉपिक अभ्यासलेले आहेत। त्यामध्ये एकूण 21 टॉपिक दिलेले होते, परंतु आता मॉड्यूल 2 मध्ये आपल्याला एकूण 23 टॉपिक अभ्यासायचे आहेत। दिस मॉड्यूल कंटेन्स फॉलोइंग सब्जेक्ट्स। या मॉड्यूलमध्ये खालील विषय आहेत आणि ते विषय आहेत ग्रीटिंग्स, रायमिंग वर्ड्स, बॉडी पार्ट्स, कलर्स अँड शेप्स। मित्रांनो, आपल्याला जे टॉपिक दिलेले आहेत जसे की ग्रीटिंग्स हे मुलांना कसे शिकवावे हे आपल्याला या मॉड्यूलच्या आधारे समजणार आहे। नाउ फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट टॉपिक्स आर कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स विथ ॲप्लिकेशन ऑफ हाऊ मेनी। आणि आपण कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स या मॉड्यूल 2 मध्ये शिकणार आहोत। इन मॉड्यूल 1 वी हॅव लर्न्ड नंबर्स अँड देअर ॲप्लिकेशन। ऑक्युपेशन, फ्रेंड्स, different occupations are there and we need to learn which occupation is known by which word। आपल्याला व्यवसाय किंवा धंद्यासाठी इंग्रजीमध्ये काय बोलतात हे अगोदर स्वतःला समजून घेणे गरजेचे आहे। देन आफ्टर दॅट सेल्फ इंट्रोडक्शन। मित्रांनो, सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजेच स्वतःचा परिचय। आपण जेव्हा आपला स्वतःचा परिचय इतरांना करून देत असतो त्यावेळेस आपण इंग्लिशमध्ये कसा परिचय करून द्यावा हे आपल्याला अगोदर शिकायचे आहे। आणि आपण हे कशा माध्यमातून शिकू शकतो तर आपण मॉड्यूल 2 च्या आधारे इझिली सहजपणे शिकू शकतो आणि आपण विद्यार्थ्यांना देखील शिकवू शकतो। त्यानंतर आहे फॅमिली रिलेशन, म्हणजे आपले कौटुंबिक संबंध। आपल्याला आपल्या काकाला, मामाला, आईला किंवा पप्पांना किंवा आपल्या घरातील वेगवेगळ्या मेंबर्सला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, त्यांचे रिलेशन आपण कशा प्रकारे बोलून दाखवतो हे देखील आपल्याला शिकणे गरजेचे आहे। टेलिंग टाईम, आपण वेळ सांगत असतो परंतु आपण ती वेळ इंग्लिशमध्ये कशी सांगावी हे देखील महत्त्वाचे आहे। तर आपल्याला या टेलिंग टाईमच्या चॅप्टरच्या आधारे 5 वाजेला 10 मिनटं बाकी, 5 वाजून 10 मिनटं झाले हे एक्झॅक्टली सांगता येणार आहे। आणि आपण ती चांगल्या प्रकारे वाचावे, चांगल्या प्रकारे व्हिडिओ बघावे, रिपीट अगेन अँड अगेन यू हॅव टू वॉच ऑल दिस व्हिडिओज। यूज ऑफ कॅपिटल लेटर्स, विद्यार्थी हे प्रत्येक सेंटेन्स स्मॉल लेटर्सने स्टार्ट करतात आणि ते कुठेही कॅपिटल लेटर यूज करत नाही, किंवा काही सेंटेन्स ते अशी लिहितात की त्यामध्ये मध्येच कॅपिटल लेटर लिहितात। तर आपल्याला हे अगोदर शिकणे गरजेचे आहे की कॅपिटल लेटर केव्हा कसे वापरावे हे आपण स्वतः शिकलो तर आपण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतो। यूज ऑफ डिक्शनरी, फ्रेंड्स, आय रिक्वेस्ट यू टू यूज डिक्शनरी डेली। आपण स्वतःच जर डिक्शनरी यूज करण्याची सवय लावली तरच आपण विद्यार्थ्यांना देखील शिकवू शकतो। फ्रेंड्स, इफ यू डेली लर्न 5 वर्ड्स, आपण जर दररोज फक्त 5 स्पेलिंग लर्न केल्या तर आपण मंथली 150 स्पेलिंग म्हणजे 150 स्पेलिंग विथ मिनिंग शिकू शकतो। अँड इन 1 इयर वी कॅन लर्न नियर अबाउट 1800 स्पेलिंग। आणि आपण अशा प्रकारे एका वर्षात किती स्पेलिंग शिकू शकतो तर 1800 स्पेलिंग्स शिकू शकतो। आणि आपल्याला 1800 स्पेलिंग म्हणजे आपला शब्दसाठा हा इंग्लिशमध्ये खूप चांगला झाला असेल आणि आपण इझिली इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करू शकतो। आपलं स्पोकन इंग्लिश हे खूप चांगलं होऊ शकतं। तर आपण काय करणं गरजेचं आहे, यूज ऑफ डिक्शनरी, म्हणजे आपण डिक्शनरी यूज करणे खूप महत्त्वाचे आहे आणि आपण त्यातूनच इंग्लिश वर्ड, इंग्लिश स्पेलिंग शिकू शकतो। ॲक्शन वर्ड्स अँड इन्स्ट्रक्शन विथ सेंटेन्सेस, प्रत्येक सेंटेन्स हे ॲक्शन वर्डने बनलेले असते। मीन्स एव्हरी सेंटेन्स इज हॅविंग 1 ॲक्शन वर्ड। प्रत्येक सेंटेन्समध्ये एक वर्ड असतो आणि तो असतो क्रियापद जो की कृती दाखवतो। आणि ते ॲक्शन वर्ड कशी वापरावी हे देखील आपल्याला इन्स्ट्रक्शन, रूल्स या आधारे शिकावे लागते। आर्टिकल्स ए एन दी, आता मित्रांनो
ग्रामरमध्ये खूप सारे टॉपिक आहेत आणि त्यामध्ये जर आपण बघितलं ए अँड दी हा देखील खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण आपण जर बघितलं प्रत्येक सेंटेन्समध्ये आपल्याला हे 3 आर्टिकल्स म्हणजेच उपपदे बघायला मिळत असतात. एकतरी आर्टिकल एका सेंटेन्समध्ये आपण वापरत असतो. सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. आता सिनोनिम्स म्हणजे काय तर समानार्थी शब्द अँड अँटोनिम्स म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द. फ्रेंड्स, इफ यू हॅव गुड व्होकॅब्युलरी विथ सिनोनिम अँड अँटोनिम वर्ड्स then you can speak a number of sentences. Because why? Because you will have another option or so many optional words for one word. आणि आपल्याकडे जर सिनोनिम अँटोनिमचा शब्द साठा असला, शब्द भांडार असला तर आपण खूप सारी वाक्ये तयार करू शकतो, खूप सारे सेंटेन्सेस बोलू शकतो. आपल्याला जर एक वर्ड बोलायचा असेल सॅक्रिफाईस आणि आपल्याला तो वर्ड जर आठवला नाही तर आपण त्यासाठी एक ऑप्शनल वर्ड म्हणून दुसरा सिनोनिम वर्ड बोलू शकतो आणि वाक्य पूर्ण करू शकतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रीड अँड लर्न सिनोनिम्स अँड अँटोनिम्स. ॲप्लिकेशन ऑफ एम इज आर. आता मित्रांनो इथे दिलेलं आहे एम इज आर. आपण एम इज आर हे वर्तमान काळात वापरत असतो आणि एम इज आर हे काय आहेत तर हे क्रियापद आहेत, सहाय्यकारी क्रियापद जे की मेन व्हर्बला वाक्यामध्ये मदत करण्यासाठी येत असतात. सो फ्रेंड्स, आपल्याला जर वर्तमान काळामध्ये एम इज आर केव्हा वापरावे, वेन टू यूज ऑल दिस हेल्पिंग वर्ड्स इन द सेंटेन्सेस, देन वी कॅन मेक अ नंबर ऑफ सेंटेन्सेस. आपल्याला जर माहिती असेल की आपण ही क्रियापदं केव्हा वापरावी तर आपण खूप सारे वाक्य बोलू शकतो, खूप सारे वाक्य लिहू शकतो. परंतु मित्रांनो, ही एम इज आर ही फक्त सहाय्यकारी क्रियापद म्हणूनच रोल निभावत नसून काही वाक्यात ही मेन वर्ब म्हणून देखील येत असतात. मीन्स एम इज आर इज प्लेइंग रोल ॲज मेन वर्ब ऑल्सो इन सम सेंटेन्सेस. ॲप्लिकेशन ऑफ ही शी इट. फ्रेंड्स, व्हॉट इज ही शी इट? ही शी इट इज नोन ॲज प्रोनाउन्स आणि ही काय म्हणून ओळखली जातात तर ती सर्वनाम म्हणून ओळखली जातात. प्रत्येक सेंटेन्समध्ये नाउन ऐवजी प्रोनाउन वापरले जाते. वाय वी आर युजिंग ऑल दिस प्रोनाउन्स? बिकॉज टू अवॉइड द रिपिटेशन ऑफ सेम नाउन. आपल्याला त्याच नावाची पुनरावृत्ती करायची नसते, त्यासाठी आपण वापरत असतो प्रोनाउन आणि हीच ती प्रोनाउन आहेत ही शी इट. त्याचसोबतच अजून काही प्रोनाउन्स आहेत जी आपण पुढे मॉड्यूलच्या आधारे शिकणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ वी अँड दे. मित्रांनो, वी अँड दे ही काय आहेत तर ही सर्वनाम आहेत आणि ही प्लुरल सर्वनाम आहेत. आता आपण प्लुरल सर्वनाम केव्हा आणि कशी वापरावी हे आपल्याला अगोदर शिकणे गरजेचे आहे आणि हे आपण या मॉड्यूलच्या आधारे खूप चांगल्या प्रकारे शिकू शकतो. ॲप्लिकेशन ऑफ माय, युअर, हिज अँड हर. फ्रेंड्स, ऑल दिस आर कॉल्ड ॲज पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज आणि ही पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे ओनरशिप दाखवत असता. ही आपण केव्हा वापरावी हे आपल्याला शिकता येणार आहे. ॲप्लिकेशन ऑफ अवर, युअर अँड देअर. आता मित्रांनो, यामध्ये आपल्याला काही गोष्ट सांगायची असेल तर ती गोष्ट कशी सांगावी की ही माझी गोष्ट आहे, आपली गोष्ट आहे किंवा त्यांची आहे, तर ते देखील आपल्याला शिकावे लागणार आहे आणि आपण शिकल्यानंतरच आपण स्टुडंट्सला खूप इझिली एक्सप्लेन करू शकतो, समजवू शकतो आणि चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. ॲप्लिकेशन ऑफ हू, व्हॉट, विच अँड व्हेन. फ्रेंड्स, इट इज व्हेरी इसेन्शियल टू फ्रेम द क्वेश्चन. आपल्याला क्वेश्चन तयार करणे खूप गरजेचे आहे. म्हणजे का, आपल्याला जर काही विचारायचे असेल तर आपण क्वेश्चन तयार करून विद्यार्थ्यांना विचारू शकतो आणि तेव्हा ते विद्यार्थी आपल्याला रिप्लाय देऊ शकतात आणि विद्यार्थी आणि आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचे इंटरॅक्शन म्हणजेच एक प्रकारचे डिस्कशन किंवा संभाषण होऊ शकते आणि त्यासाठी आपल्याला ही WH वर्ड शिकणे गरजेचे आहे. स्टेप्स फॉर ॲप्लिकेशन ऑफ मॉड्यूल 2. आपण हे मॉड्यूल 2 कशा प्रकारे वापरावे, कशा प्रकारे फॉलो करावे हे आपल्याला या माध्यमातून देण्यात आलेले आहे. ईच टॉपिक हॅज ॲन एक्सरसाइज अँड आन्सर की. प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला चॅप्टर नंतर त्या टॉपिक नंतर एक्सरसाइज देण्यात आलेली आहे ज्यामध्ये काही क्वेश्चन दिलेले असतील आणि ते आपल्याला सॉल्व करणे गरजेचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक्सरसाइज नंतर काय मिळेल तर आन्सर की देखील आपल्याला
मिळणार आहे आणि ती एक्सरसाइज आणि आन्सर की आपण देखील सॉल्व करावी आणि आपल्या विद्यार्थ्यांना देखील सॉल्व करण्यासाठी प्रोत्साहित करावे. Before implementing the use of this recorded session, please conduct the pre-test of each subject with the attached exercise. आपण मॉड्यूल 2 मधील व्हिडिओ रेकॉर्डेड सेशनचे व्हिडिओ दाखवण्या अगोदर आपण काय करावे तर आपण त्या अगोदर प्री टेस्ट प्रत्येक टॉपिकवरती आपल्याला प्री टेस्ट घेणे आवश्यक आहे आणि प्री टेस्टमधून आपल्याला कळणार आहे की विद्यार्थ्याची क्षमता किती आहे. व्हॉट इज his ability or her ability means students ability we can know through the pre-test आणि ते आपल्याला मदत करेल की आपण कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवावे. After conducting the pre-test of a particular subject, a recorded session is to be implemented. आणि जेव्हा आपण pre-test कंडक्ट करू आणि pre-test कंडक्ट झाल्यानंतर आपण काय करणार आहोत तर आपण रेकॉर्डेड सेशन 1 by 1 इम्प्लिमेंट करणार आहोत. एक एक व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांना दाखवणार आहोत. त्यावरती आपल्याला रिव्हिजन घ्यायचे आहे, एक्सरसाइज घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आन्सर की देखील विद्यार्थ्यांसोबत शेअर करायचे आहे. आफ्टर द यूज ऑफ अ रेकॉर्डेड टीचिंग सेशन अगेन द सेम एक्सरसाइज इज टू बी गिवन टू द स्टुडंट्स. दिस विल वर्क ॲज अ पोस्ट टेस्ट. आणि मित्रांनो, आपण जेव्हा सर्व व्हिडिओ दाखवणार आहोत त्यानंतर आपण सर्व टॉपिक विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करून घ्यायची आहे आणि ती एक्सरसाइज म्हणजेच आपण पोस्ट टेस्ट म्हणून समजू शकतो आणि आपल्याला प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्टमध्ये कंपॅरिझन करता येईल. म्हणजे विद्यार्थ्यांनी किती नॉलेज गेन केलं हे आपल्याला त्या पोस्ट टेस्टच्या आधारे समजू शकतं. दिस विल हेल्प टू ॲसेस द नॉलेज अँड स्किल एक्वायर्ड बाय ईच स्टुडंट आफ्टर दिस प्रोग्राम. आणि मित्रांनो, आपण जेव्हा मॉड्यूल 1 मॉड्यूल 2 संपवू त्यानंतर आपल्याला प्रत्येक मॉड्यूल नंतर एक्सरसाइज पोस्ट टेस्ट घ्यायची आहे आणि आपण या आधारे प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट देखील कंपेअर करू शकतो आणि आपल्याला त्या माध्यमातून कळेल की विद्यार्थ्याने किती नॉलेज मिळवलं आहे आणि अजून त्याला आपण किती नॉलेज देण्याची आवश्यकता आहे. म्हणजे काही लॅक ऑफ असतील, काही कमतरता असतील तर त्या आपण पोस्ट टेस्टच्या माध्यमातून त्या रिझल्टच्या माध्यमातून अजून भरून काढू शकतो. इन दिस वे फ्रेंड्स, ओरिएंटेशन ऑफ मॉड्यूल 2 वी हॅव सीन. आणि मित्रांनो, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपण ओरिएंटेशन ऑफ मॉड्यूल 2 बघितलेलं आहे. आपण मॉड्यूल 2 कशा प्रकारे वापरावं, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवावे हे आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊया आणि आपण चांगल्या प्रकारे आपलं नॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करूया. थँक्यू एव्हरीबडी. हॅव अ नाईस डे.